वतीने राज्याचे माजी मंत्री मान्य मदन बापनाजी आणि मावळते तालुका अध्यक्ष गौरवराजे बेगडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे मावळ तालुक्याचे नवे तरुण तरुणदार असे अध्यक्ष गणेश खांडगे यांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आता हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे। मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार यांनी योजलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, गेले 2 वर्ष कोरोनामध्ये आपण या संदर्भामध्ये अडचणीचा कालखंड राहिला। माझं या संदर्भातलं फिरणं कमी झालं। कीर्तीचा कार्यक्रम नाही म्हणत असताना या संदर्भामध्ये पार्किन्सनचा त्रास, त्यामुळे मी बाहेर पुढे जाऊ शकत नाही। माझं संभाषण हा विषय माझा थांबलेला आहे। आज मी कसं बसं बोलण्यासाठी या संदर्भाने प्रयत्न करतोय असे मी म्हणतोय। सुनील अण्णांनी या संदर्भामध्ये निमंत्रण दिलं की हा कार्यक्रम आहे, या निमित्ताने हे जे रेस्ट हाऊस विश्रामगृह ते त्याचा या संदर्भामध्ये तुम्ही त्या निमित्ताने भेटीचा विषय होईल ते पहा। या विश्रामगृहाला काही वर्ष टाळे लागलेले होते, टाळेबंद असलेला काळ, परंतु त्याचा सदुपयोग करण्याच्या संदर्भामध्ये हा विषय त्यांनी केला आणि अतिशय उत्तम प्रकारचा जनसंपर्क कार्यालय त्यांनी उभं केलं। त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। कार्यकर्त्यांशी सुसंवाद, मतदारांशी सुसंवाद आणि प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये असलेला हा विषय अतिशय उत्तम प्रकारचं काम ते करतायत, याची पावती मतदार देत असतात। मी निवडणुकीच्या रंधुमाळीमध्ये या संदर्भामधले विषय घेऊन बोलण्यातला विषय राहणार नाही। आज मदन बापना साहेब आणि बबनरावांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलत असताना सार्वजनिक जीवनामध्ये काम करण्याचा माझा कालखंड मी माझ्या मागं गेलो। मी 1936 सालचा जन्म, 86 वर्षाचं वय, राजकीय दृष्टिकोनात वाटचाल करत असताना संसदेची निवडणूक पहिली लढवली। 72ला मी सुनीलांना जनसंघाच्या म्हणजे भाजपच्या जनसंघ त्यावेळेला लावला, त्या तिकिटावर घेऊन जातो। परंतु राज्य स्तरावर गेल्यानंतर विधिमंडळातलं कामकाज, तिथं असलेले नेत्यांचा संपर्क, थोडा मोठ्यांचे विचार आणि त्याचा अभ्यासक या नात्याने, मी विद्यार्थी या नात्याने यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सानिध्यात आलो, शरद पवार साहेबांच्या विचाराच्या सानिध्यात आलो। मनापासून त्यांचे विचार या संदर्भामध्ये विचाराची पकड ज्याला म्हणतात, की वैचारिक पकड ज्याला, त्यामध्ये तो विचार स्वीकारण्याचा निर्णय मी केला आणि 1976 साली मी तळेगाव येथे भाजी मंडईमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब, शरदराव पवार साहेब, गोविंदराव अधिक साहेबांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश काँग्रेसमध्ये केला। आता या घटनेला किती वर्ष झाली? 50 वर्षापेक्षा अधिक कालात नव्या पिढीतली सगळी जी मंडळी आहे त्यांना विषय या संदर्भातला माहिती सुद्धा असणार नाही। हे या सगळ्या घटना पाहत असताना तो जो विचार घेऊन पुरोगामी विचार, आज विचाराची लढाई ही लोकशाहीमध्ये वैचारिक लढाईचा विषय आहे। ती विचाराने ही लढाई चालली पाहिजे। तिचं विकृत स्वरूप आज आपण पाहायला मिळतो लढाईचं। वैचारिक लढाईमध्ये या संदर्भामध्ये पुरोगामी विचार शब्द प्रयोग आपण म्हणतो। कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते जडणघडण घडत असताना त्यामध्ये पुरोगामी विचार म्हणजे काय? राजर्षी शाहू महाराज असतील,
फुले आंबेडकर शाहू महाराजांचे विचार आम्ही पुरोगामी विचार असं म्हणतो. या पुरोगामी विचाराची काय धरण्यातलं काम जे गेले 50-55 वर्षामध्ये काम करत असताना या विचाराने काम करण्यातला निर्णय, तो निर्धाराने आजपर्यंत त्यांच्या बरोबर राहिलो. शरद पवार साहेबांच्या बरोबर राहण्यातला विषय झाला. अनेक निवडणुका त्यांच्या सांगण्यावरून मी लढलो. गणेश कांडगे यांना आशीर्वाद देत असताना मी सांगू इच्छितो, मी विधानसभेच्या 5 वेळा विधानसभेच्या निवडणुका लढलो. त्यावेळेला 2 निवडणुका ज्या आहेत 78ची आणि 80ची मदन बापना साहेबांनी ही निवडणूक लढवली. मी त्यांच्या नेतृत्वाने मी लढलो. माझं नेतृत्व मदन बापनांनी केलं. किती खर्च आला निवडणुकीला ते मदन बापनाला पाहिजे, मला माहीत नाही. आज या क्षणापर्यंत माहीत नाही. ही सत्यस्थिती मी बोलतो. काय विचाराने कसा आम्ही वागतो, आम्ही एकमेकांच्या संदर्भातले विषय सुसंवाद साधण्यातले विषय करत असताना, विचाराची लढाई म्हणत असताना विचाराने काम करण्यातला प्रकार जो आहे तो या निमित्ताने पाहायला होतो. पुढच्या 2 निवडणुका ज्या आहेत, सभापतीची निवडणूक आणि पंचायत समितीचे सभापती होण्यापर्यंत मदन बापना साहेबांना उभं करणं, निवडून आणणं, त्याची जबाबदारी कृष्णराव बेगडेकडे होती. शरद पवार साहेबांनी विचारलं, तुम्ही जिल्हा परिषदेला त्यांचं नाव सुचवताय अंदरमाळातलं. मला साहेबांनी मुश्किलपणाने विचारलं, शरद पवार साहेबांनी, अरे म्हणजे हा मारवाडी बहुजन समाजाकडनं निवडून येईल का? साहेब म्हटलं, आमच्याकडं जातीचा पातीचा विषय नाही, आमच्याकडं पक्षीय राजकारण चालतं. सभापती म्हणून झाले. पुढच्या 2 निवडणुका विश्वनाथ बेगडे असतील, चंद्रकांत सातकर असतील, एक बाजूला भावकी आणि दुसऱ्या बाजूला सोयरीपण. याच्यामध्ये निवडणुकीमध्ये हे सगळी मंडळी समोर असताना मदन बापना साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहून निवडून आणण्यासाठी संस्थेच्या मार्फत आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये यश मिळालं. मदन बापना 2दा आमदार झाले. तिसऱ्या टर्मला आपल्यामध्ये फटाफुटीचे जे विषय झाले त्याचे पुढचे 25 वर्ष आपली वाया गेली. आता तो शाप, फटाफुटीचा शाप, आपण यामध्ये शापच आहे असं म्हटलं पाहिजे, तो संपुष्टात आलेला आहे. सुनील अण्णांनी या संदर्भामध्ये निर्धार केलेला आहे. सुनील अण्णा माझ्याप्रमाणेच या संदर्भामध्ये पुरोगामी विचाराचा विषय काल मी धरली, विचाराची शरद पवारांच्या विचाराची कास त्यांनी धरलेली आहे. ते नवे शरदराव म्हणत असताना आता ते अजितदादांच्या बरोबर आहे असं मी म्हणतो. आम्ही शरदराव बरोबर, आता ते अजितदादा बरोबर. दादांच्या बरोबर काम करत असताना अतिशय आम्हाला सुद्धा आनंद वाटतो. या नवीन पिढीला शुभेच्छा देणं, आशीर्वाद देत असताना आम्हालाही आनंद वाटतो. मी मगाशी सांगत होतो की मी यामध्ये ज्या निवडणुका लढवल्या 1980 साली शेवटची निवडणूक BS गाडे पाटील निवडून आले. मी त्यावेळेला पराभूत झालो. काँग्रेस, एस काँग्रेस आणि आय काँग्रेस अशा लढतीचा विषय झालेला होता. मी पवार साहेबांना सांगितलं की यामध्ये मी साहेब पुढची निवडणूक आता लढवणार नाही, काम संघटनेतलं काम करेल. संघटनेतलं काम करेल असं म्हणत असताना 80 ते 92 सालापर्यंत 12 वर्ष जिल्हा काँग्रेसचा सरचिटणीस आणि त्यानंतर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष पदाची धुरा 12 वर्ष मी सांभाळली. ती सांभाळत असताना 2 वेळा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, 2 वेळा विधानसभेच्या निवडणुका, पुणे जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्याच्या निवडणुका, या पक्षाच्या यंत्रणेच्या माध्यमातून लढण्याच्या संदर्भामध्ये एक समन्वयाचं काम जे ते जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी काम केलं. एक समन्वयक या नात्याने मी काम केलं. त्याचा अनुभव
बरोबर आणि बाकीच्या सगळ्या सहकारी क्षेत्राच्या मंडळींना माहिती आहे. मी त्याच्यामध्ये जाऊन वेळ या संदर्भामध्ये घेत नाही आपला. पण 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर मला विधान परिषदेची पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली. पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघ म्हणजे पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, 11 नगरपालिका आणि 4 कॅन्टोन्मेंट बोर्ड इथल्या सगळ्या नगरसेवकांना मताचा अधिकार असलेला मतदारसंघ. हा मतदारसंघ बिनविरोध होईल अशी शक्यता असत नाही. कोट्यावधी रुपयाची उलाढाल या मतदारसंघामध्ये होते आमदार निवडणुकीला. परंतु यामध्ये 12 वर्षाच्या माझ्या पक्षाच्या माध्यमातून केलेल्या तपश्चर्येचा परिणाम म्हणून कदाचित असावा, मला या मतदारसंघातनं बिनविरोध निवडण्याची, मी आमदार म्हणून विधान परिषदेवर जाण्याची संधी मतदारांनी दिली. 92 साली मी निवडून आलो. 94 साली मी पुन्हा पवार साहेबांसाठी राजीनामा दिला. 94 साली साहेबांच्यासाठी राजीनामा दिला. काम करत राहिलो. साहेबांच्या मनामध्ये काय आलं मला माहित नाही. एक स्नेहसंबंधाच्या पक्षाच्यावर निष्ठा, नेत्यावर निष्ठा, सात्विक वैचारिक बैठकीमध्ये पक्की. 1996 साली पुन्हा यामध्ये मला यामध्ये विधानसभेतनं विधान परिषदेवर 11 जागा निवडून जातात. त्याच्यामध्ये एका जागेवर मला पुन्हा बसवलं आणि विधानसभेतनं विधान परिषदेवर दुसऱ्यांदा मी निवडून गेलो. मी हे माझं उदाहरण एवढ्यासाठी सांगितलंय की 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्याचं फळ मिळतं हे गणेशला समजावं म्हणून मी तपश्चर्याचं फळ मिळतं. गणेश, तुमची तपश्चर्या जी आहे ती निश्चितपणाने फळाला येईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. तुम्हाला तुमच्या वाटचालीला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. सुनील आणि तुम्ही हातात हात घालून या पुढच्या काळामध्ये विजय पताका ही तशीच या संदर्भामध्ये फडकवीत ठेवा अशा प्रकारचा आग्रहाची विनंती करतो. मदन बापनासाहेब, आम्ही वयोवृद्ध म्हणा, ज्येष्ठ म्हणा, तुम्हा मंडळींना आशीर्वाद देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत आहोत. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत, आशीर्वाद आहेत. बबनराव तुमच्या मदतीला आहेत. तुम्ही काम करत राहा. एक दिवस तुमचा राहील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करून काम करतो. शेवटच्या 10 मिनिटात आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी कार्यकारिणी करणार आहोत आपण, तर प्राथमिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी 2 नियुक्त्या जाहीर करणार आहोत. या नियुक्त्या सर्व जाहीर करत असताना जुने, नवे आणि जे नव्याने पक्षात दाखल झालेले या सगळ्यांचा समतोल साधून आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपण कार्यकारिणी जाहीर करणार आहोत. याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. या ठिकाणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी साहेबराव नारायण कारके यांची निवड या ठिकाणी करण्यात येत आहे. कृपया त्यांचं निवडीचं पत्र सन्मान्य बबनभाऊ वेगळे असतील व सर्व उपस्थितांच्या हस्ते त्यांनी या ठिकाणी
वाढदिवसाच्या निमित्तानं आपण शुभेच्छा द्यावा. सुनील शेळके यांच्या वतीनं या ठिकाणी हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. हा सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वांनी स्नेहभोजन घ्यायचं आहे. तत्पूर्वी आभार मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाताई राऊत आपल्याला विनंती, आपण आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन या ठिकाणी करायचं.